तर इकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये आता व्हिडिओ वॉर सुरू झालाय। गुढीपाडव्याच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यावरनं केमिकल लोचा अशा टीकेचा उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ ठाकरे गटानं ट्विट केलाय आणि त्याच व्हिडिओला मनसेनं व्हिडिओनंच प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज ठाकरेंनी मोदींना साथ देताना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत व्हिडिओ वॉर सुरू झालाय। राज ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय अशी टीका करणारा उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ ठाकरे गटानं ट्विट केल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही त्याला आता आरशात बसून बघा म्हणत उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकांचे व्हिडिओ ट्विट केलेत। अर्थात सुरुवात ठाकरे गटानंच केली होती। 2 वर्षांआधीच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मुन्नाभाई म्हणत केमिकल लोचा झाल्याची टीका राज ठाकरेंवर केली। तोच व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्विट केला आणि राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंब्याच्या मुद्द्यावरून डिवचलाय। मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं थोडासा पाहिला। का रे? अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो। म्हटलं मग ना तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे। अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात। म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला। म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण के भेजे में केमिकल लोचा होईल आहे, तरी केमिकल लोच्याची केस आहे। या व्हिडिओला मनसेकडून संदीप देशपांडेंनीही 5-5 व्हिडिओनं उत्तर दिलंय आणि एक पोस्ट ट्विट करून ठाकरेंच्या भूमिकांवरूनही निशाणा साधलाय। 2009 मध्ये भाजपचं चांगले, काँग्रेस राष्ट्रवादी वाईट। 2014 मध्ये भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले। 2019 विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादी चांगले, भाजप वाईट। तर 2022ला उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट। आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल। मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही। आणि मग मोदींनी धूमधडाका सुरू केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। धूमधडाका सुरू केल्यानंतर काँग्रेसवर एकदम दर्बगडीत झाले। रोज रोज मोदी मोदी मोदी, आणि काँग्रेसवाले बोलतात म्हटल्यानंतर आपले शरद पवार कसे मागे राहतील? शरद पवारांनी कोविड घेतलं, हे काय म्हणे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। हरकत नाही, म्हण चांगली आहे, शाळेमध्ये आम्ही सगळे वाचलेले आहेत। योग्य वेळेला योग्य म्हण वापरायची, बरोबर आहे। पण निवडणुका समोर ठेवून काँग्रेस राष्ट्रवादीचा खात्मा करायला जर आम्ही उभे राहिलो तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। मग पवारांचं वर्णन काय करायचं? थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग। तिसरा व्हिडिओ पुन्हा शरद पवारांचाच आहे। त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकवरून सवाल करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ठाकरे पवारांवर बरसले होते। तुम्ही जवानांचे पैसे खाता, भूकंपग्रस्तांचे पैसे खाता, जवानांचा भूखंड खाता, आणि वरती आमच्या सर्जिकल स्ट्राईकवरती संशय व्यक्त करता। खरंच गेला होतात का? किती अतिरेकी मारले, कधी मारलेत, काय मारलेत, कोण तुम्ही? तुम्हाला जवानांची कदर नाही। हे शरद पवार सुद्धा संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलाचे भूखंडही खायला निघाले होते, ते विकायला निघाले होते।
त्यांच्या संरक्षण दलाच्या विमानातून 2 शर्मा बंधू हे गुंड त्यांना घेऊन ते फिरत होते. चौथा व्हिडिओ आहे उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींवरचा. या व्हिडिओत सोनियांना ठाकरे इटालियन बाई म्हणतायत. या निवडणुकीला जात्यंतरंगा सोनिया गांधींनी दिलेला आहे. ज्या वेळेला सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात त्याच वेळेला त्यांचा पराभव त्यांना समोर दिसायला लागलेला आहे. का वेळ आली तुम्हाला? का या देशामध्ये ही सगळी लोक आहेत यांच्या मतांची तुम्हाला किंमत नाही? आणि आमच्या देशाचा पंतप्रधान शाही इमाम ठरवणार की अशी अस्सल जिवंत भगवी भगवी मतं ठरवणार? पाचवा व्हिडिओ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. 2019 मध्ये मुंबईतल्या सभेत सर्व 6 खासदार मोदींसाठी दिल्लीत पाठवणार असं वचन मुंबईकरांकडून उद्धव ठाकरेंनी घेतलं होतं. या वेळेला इकडे तिकडे कुठेही न पाहता न फुटता तुम्ही सगळ्यांनी मला हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी, नरेंद्रभाईंना आम्ही वचन देतो की मुंबईचे साईच्या साई खासदार त्यांच्या सोबत दिल्लीमध्ये आम्ही पाठवणार. बस नरेंद्रभाई हा विश्वासाने दिलेला आहे. ही मुंबई आणि मुंबईने एकदा ठरवलं की मुंबई मागे हटत नाही, मुंबई संकटाला घाबरत नाही, मुंबई देशाचा आधार आहे आणि हा आधार ही मुंबई, हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4.5 वर्षात भूमिकांमध्ये 360 डिग्रीत बदल झालाय. त्यामुळे राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच तुटून पडणाऱ्या ठाकरे गटालाही त्यांच्याच पक्षप्रमुखांचे जुने व्हिडिओ दाखवून मनसेनं सडेतोड उत्तर दिलं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.